जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 12व्या क्रमांकाचा अभंग आहे. न देखे न बोले नाईके अनेक, बैसला हा एक हरी चित्ती. सासुरे माहेरे माहेर मज नाही, कोणी एक केले दोन्ही मिळवून. आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली माता. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हे गीतेवर भाष्य करत. त्यावेळेस संस्कृतमध्ये गीता होती, मराठीमध्ये संस्कृत गीता बोलण्याचा अधिकार सर्वसामान्यांना होता. धर्ममार्तंडाने तो अधिकार आपल्याकडे राखून ठेवलेला होता. त्यामुळे संस्कृत भाषा ही सर्वसामान्य माणसाला अवगत नव्हती. धर्माचं पूर्ण ज्ञान, धर्माचं रहस्य हे संस्कृतमध्ये दडलेलं होतं. संस्कृत भाषा शिकण्याचा अधिकार सर्वसामान्य माणसांना प्राप्त नव्हता. आणि यामुळे महाराजांनी आपल्या पूर्ण आयुष्यात, पूर्ण अभंगात परमेश्वराची भक्ती रूप अभंग सर्वसामान्यांना खुले केले, की जे वेदावर आधारित होते. वेदाचं रहस्य महाराज अभंगातून उघडं पाडत. वेदाचं रहस्य महाराज अभंगातून उघडं पाडत असल्यामुळे धर्ममार्तंड लोक त्यांच्यावर चिडत असत, त्यांच्यावर आग पापड करत असत, त्यांच्यावर क्रोध करत असत आणि त्यांचे विचार, त्यांचे अभंग कसे नष्ट होतील. जनमानसात ते लोकप्रिय होते आणि जनमानसामध्ये त्यांचे विचार रुजत होते, त्यांना आवडत होते. आणि त्यामुळे धर्ममार्तंडांना ते सहन न झाल्यामुळे त्यांचे विचार नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु महाराजांचे विचार हे कधीही न संपणारी अशी अद्वैतीय गोष्ट होती. हा अभंग जो आहे, न देखे न बोले नायके अनेक, बैसला हा एक हरी चित्ती. गीतेमधील 2ऱ्या अध्यायामधील 14व्या क्रमांकाचा संस्कृत श्लोक आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा. म्हणजे माझ्यावर शीत आणि उष्ण या प्रकारे माझ्यावर थंडी, उष्णता व दुःख देणारे मात्रा स्पर्श इंद्रिय. म्हणजे इंद्रियाचे 5 विषय आहेत. डोळ्यांना चांगलं रूप पाहा वाटतं, कानाने चांगले मधुर संगीत ऐकावं वाटतं, नाकाने चांगला श्वास घ्यावा वाटतो आणि आपलं खायसाठी चांगले पदार्थ खायसाठी चांगले आवडतात. ऐकण्यासाठी सुद्धा चांगलं ऐकावं वाटतं. चांगलं म्हणजे जे त्या इंद्रियाला, त्या विषयाला जे आवश्यक चांगलं वाटतं ते ग्रहण करत असतं. परंतु महाराजांनी या अभंगातून परमेश्वरा व्यतिरिक्त कसलं हे रूप मला आवडणार नाही. माझे डोळे आहेत, डोळे उघडे राहतील, पाहतील ते, परंतु त्यांना ते एक्सपेक्ट करणार नाही, त्यांना मान्यता देणार नाही. माझे डोळे फक्त परमेश्वराचं सगुण रूप, विठ्ठल रूप मी पाहिल आणि त्यालाच मान्यता देईल. याप्रमाणे न देखे न बोले, बोलेल मी परमेश्वरा व्यतिरिक्त, माझ्या पांडुरंगा व्यतिरिक्त इतर कसलेही मी भाष्य करणार नाही. माझा पांडुरंग माझ्या मुखातून बोलेल आणि ते मी बोलत राहील. मी परमेश्वरांचं गुण, पांडुरंगाचं गुण गाईल आणि या व्यतिरिक्त मी कसलीही कीर्ती ऐकणार नाही, कोणाचेही कसलंही कार्य ऐकणार नाही. विठ्ठला व्यतिरिक्त मी काहीही ऐकणार नाही. म्हणजे मी विठ्ठला व्यतिरिक्त ऐकणार नाही, बोलणार नाही, पाहणार नाही. याप्रमाणे कारण काय झालं की माझं जे चित्त आहे परमेश्वराची एकनिष्ठ झालेलं आहे. परंतु त्या दयाळू परमेश्वराच्या चित्ती माझं चित्त एकचित्त झालेल्यामुळे मला हे दुसऱ्या गोष्टी, दुसऱ्या बाबीमध्ये मला काहीही स्वारस्य वाटत नाही, त्यातून मला सुख मिळत नाही. परमेश्वराचं गुण गाण्यात, परमेश्वराचं रूप पाहण्यात, परमेश्वराचे कीर्ती ऐकण्यात मला आनंद वाटतो आणि तो आनंद मी ग्रहण करील आणि ते चित्त माझं हरिमय झालेलं आहे. माणूस हा सुख माणसाला आवश्यक असताना सुद्धा सुख माणसाला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की तो
नको नको त्या विषयामध्ये गुंतलेला आहे. आणि हेच महाराज गीतेमधील 2ऱ्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये मधला जो मतितार्थ आहे, संस्कृतमध्ये जो मतितार्थ आहे, संस्कृत हे त्या काळी कोणालाही सर्वसामान्य माणसाला समजत नव्हतं. आणि हे यांनी प्राकृत भाषेत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी गीता संस्कृत ग्रंथ हा ज्ञानेश्वरी मराठीमध्ये लिहिली. आणि त्याचप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्याचं विवेचन अभंगातून केलेलं आहे. आपलं जर माणसाला खरं सुख पाहिजे असेल, खरं आनंद पाहिजे असेल, खरं चांगलं जगायचं असेल, तर तो परमेश्वर जर एकनिष्ठ केला, परमेश्वर जर तो आपला केला, तर माणूस हा आनंदाने जगू शकतो. अन्यथा तो अनेक क्रियामध्ये, अनेक बाबीमध्ये लिप्त होऊन तो आपली शांती आपली हिरावून घेतो आणि तो दुःखाच्या खाई लोटला जातो. आणि त्यामुळे तो आपले विचार सांगणे, परमेश्वराचं गुण सांगणे हे माणसाचं कर्तव्य पाहिजे. आणि महाराजांनी ते त्यांच्या अभंगातून ठासून केलं. आणि त्यावेळेस महाराजांच्या भोवती असे प्रेरित जाणारे लोक त्यांच्यासमोर जमा होत असत आणि ते धर्मवर्तनांना सहन होत नसे. आणि त्यामुळे महाराजांचे विचार नष्ट करण्याचा त्यावेळेस आटोकाट प्रयत्न केलेला आहे. परंतु महाराजांचं हे संत साहित्य हे अबाधित आत्तापर्यंत राहणारे आणि जोपर्यंत माणूस या पृथ्वीतलावर जिवंत आहे तोपर्यंत ते असंच वृंदिंगत होणारे, त्यामध्ये कसल्याही प्रकारची बाधा येणार नाही. कारण हे मूलतत्व आहे, धर्माचं मूलतत्व हे या महाराजांनी सांगितलं आहे. सासुरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळून. ज्याप्रमाणे सासूरवासीन असते तिला माहेर आपलंसं वाटतं, सासूरवास नको वाटतं, सासऱ्याच्या घरी राहणं नको वाटतं, तिला माहेराच्या घरी गेल्यानंतर आनंद होतो. याप्रमाणे सांसारिक गोष्टीत माणसाला सुद्धा जे लोक तुमची स्तुती करतात ते लोक तुम्हाला आवडतात, जे निंदा करतात ते लोक तुम्हाला आवडत नाही. ते निंदा करतात म्हणून तुम्ही त्याला रिॲक्ट होतात, त्याची तुम्ही निंदा करण्याचा प्रयत्न करतात. परंतु महाराजांनी मज हे दोन्ही एकच झालेलं आहे. सासुरे माहेर मज नाही कोणी, एक केले मिळून. माझी कोणी निंदा केली, स्तुती केली तरीही मी त्याबद्दल रिॲक्ट होणार नाही, मी त्यास प्रतिसाद देणार नाही. कारण की मी परमेश्वर हा माझा एकनिष्ठपणे केलेला आहे. त्यामुळे मी माझ्या विरोधकापासून मी विचलित होणार नाही. माझी बुद्धी मी एकनिष्ठ ठेवी आणि माझ्या बुद्धीमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. आणि मी माझं कार्य हे एकनिष्ठपणे सतत कार्य पूर्ण करत राहील. हा या अभंगाचा मतितार्थ आहे. कारण माणसाने कार्य करत असताना दुधा मनस्थितीमध्ये नसलं पाहिजे. दुधा मनस्थितीमध्ये केलेलं कार्य हे निकृष्ट दर्जाचं होते. कार्य करत असताना, परमेश्वराचं कार्य करत असताना हे अत्यंत चांगल्या प्रकारे एकनिष्ठपणे केल्यानंतर ते कार्य सक्सेस होतं. आणि त्याच कार्याचा दर्जेदार कार्य हे राष्ट्रहितासाठी, देशहितासाठी हे चांगलं असतं. आणि दर्जेदार कारनिर्मामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन देशाचा उत्कर्ष होण्यास विलंब लागू शकत नाही. आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली मात. ज्यावेळेस आम्ही हे वेदाचं अभंग, महाराज सांगतात वेदाचं अध्ययन आम्ही ज्यावेळेस अभंगातून लोकांना सांगत असत त्यावेळेस धर्ममार्तंड लोक आमच्यावर क्रोधित होत असत, आम्हाला भांडखोर म्हणत असत. परंतु आम्ही भांडखोर नाही. आम्ही परमेश्वराचं गुण, परमेश्वराचे एकनिष्ठपणा की जो सर्वसामान्य माणसांना आनंदित कसा राहील हे आम्ही या कार्यातून सांगत असताना आमच्यावर भांडखोरपणाचा जो आरोप आला होता तो हा निराधार आहे असं महाराज हे 3ऱ्या चरणातून सांगून चांगलं आचरणाचं आणि रिॲक्ट न होण्याबाबत अत्यंत उत्तम हा अभंग महाराजांनी सांगितलेला आहे. कार्य करत असताना माणसाला त्या कार्यापासून
दूर करण्यासाठी विरोधक शक्ती कार्य करत असतात, परंतु चांगलं कार्य करत असताना चांगल्या त्या बाबतीत रिॲक्ट न होता आपलं कार्य हे सतत चालू ठेवलं पाहिजे. लोकांना आनंदित करण्याचं रहस्य लोकांना सांगितलं पाहिजे. जन जर आनंदित झाले तर ते त्यांचं कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात. चांगलं केलेलं कार्य हे राष्ट्रहितासाठी, देशहितासाठी हितकारक असतं. आणि जगामध्ये हा आपला भारत देश हा आध्यात्मिक देश असल्यामुळे तो प्रगतीपथावर जगामध्ये नंबर 1 वर गेल्याशिवाय राहू शकणार नाही. अशी आध्यात्मिक ठेवा आपल्या भारत देशाला प्राप्त झालेला आहे. संतांनी तो लोकांसाठी खुला केला आहे. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिलेलं आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी मराठीतून प्राकृत भाषेत केलेलं आहे. याप्रमाणे चांगल्या गोष्टीचं हे चांगलं कार्य पुढे सतत चालू राहतं. त्यामुळे त्याला ते नष्ट होणारं नसतं, काळाच्या अबाधित असतं. आणि चांगले माणसं घडवणे हा हिंदू संस्कृतीचा, हिंदू धर्मग्रंथाचा आणि राष्ट्र उन्नतीसाठी त्या कार्याचा त्यामध्ये अत्यंत चांगला प्रकारे समावेश होतो. आणि या प्रकारे माणसं तयार करणे हा या गीतेचा मतितार्थ आहे.